आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन, फक्त महिलांचे परिपूर्ण दालन, माऊली निवास, कल्याण मंडपमच्या बाजूस, यशोधन नगर, परभणी। नमस्कार, मी प्रभू दिपके लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो। आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह MIDC परिसर, परभणी। राज्यामध्ये शालेय विद्यार्थिनींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकार वाढत आहेत। सोनपेठ येथील घटना ताजी असतानाच परभणी शहरातल्या सत्कार कॉलनी भागात असलेल्या एका वसतिगृहामध्ये 15 वर्षीय मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। यामुळे शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे। तर याच वसतिगृहात अन्य 3 अल्पवयीन मुलींचा देखील विनयभंग करण्यात आला असल्याची बाब समोर आली। या प्रकरणी आरोपीवर 16 ऑक्टोबर रोजी नवामोंढा पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून सत्कार कॉलनीतील या वसतिगृहात ही मुलगी राहत होती। सप्टेंबर 2024 ते 16 ऑक्टोबर या दरम्यान आरोपीनं सदर मुलीवर बळजबरीने अत्याचार केलाय। तर अन्य 3 पीडित अल्पवयीन मुलींची छेडछाड करत विनयभंग देखील केला। एका अल्पवयीन मुलीला त्यानं मारहाण देखील केल्याचं या फिर्यादीत नमूद करण्यात आलंय। पोलिसांनी सदर आरोपीला ताब्यात घेतला असून या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक BR बंदखडके करत आहेत। या घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी भेट देऊन पाहणी केली आहे। भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे। जिल्ह्यातील 4 मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे। त्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी समन्वयानं आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत। भारत निवडणूक आयोगानं महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे। जिल्ह्यातील 4 मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया पार पडते आहे। त्यासाठी सर्व नोडल अधिकाऱ्यांनी समन्वयानं आपापली जबाबदारी चोखपणे पार पाडावी असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहेत। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये आज निवडणुकीशी संबंधित सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली। त्यावेळी ते बोलत होते। या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे, निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा ढालकरी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रश्मी खांडेकर यांच्यासह निवडणुकीशी संबंधित सर्व नोडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकांनी, मुद्रणालयाच्या मालकांनी व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकांनी तसंच प्रकाशकांनी नमुना मतपत्रिका छापताना खालील बाबीवर निर्बंध घालण्यात आलेले आहेत। त्यामध्ये इतर उमेदवाराचे नाव आणि त्यांनी नेमून दिलेले चिन्ह वापरणं, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगानं निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणं, आयोगानं निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणं आणि त्याकरिता परभणी उपविभागीय दंडाधिकारी दत्तू शेवाळे यांनी नमुना मतपत्रिका छपाईस निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घातले असल्याचे आदेश दिले आहेत। गुडघे दुखत आहेत? आता काळजी नको। आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य। बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र, तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे, वसमत रोड, परभणी। संपर्क डॉक्टर गोविंद कामटे, मोबाईल क्रमांक 9923300914। विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे। त्यामुळे परभणी तालुक्यात विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पडण्याच्या दृष्टिकोनातून उपविभागीय दंडाधिकारी तालुका दंडाधिकारी तसंच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणं, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षानं, व्यक्तीनं किंवा संघटनेनं निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारानं किंवा त्याच्या प्रतिनिधीनं किंवा त्याच्या हितचिंतकांनी धरणं, आंदोलन, मोर्चा, निदर्शनं, उपोषण करण्यावर उपविभागीय दंडाधिकारी दत्तू शेवाळे यांनी निर्बंध घातले आहेत। विधानसभा निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी राजकीय पक्षांनी व निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी व सार्वजनिक रस्त्यावर निवडणुकीसंबंधी पोस्टर, बॅनर, पॉम्पलेट, कटआउट्स, होर्डिंग्स, कमानी लावणं या व इतर बाबींमुळे रहदारीला अडथळा निर्माण होईल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्यावर उपविभागीय दंडाधिकारी दत्तू शेवाळे यांनी निर्बंध घातले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी चळवळीमध्ये अग्रेसर असलेले व्यक्तिमत्व सिद्धार्थ पानपुडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात जाहीर प्रवेश केला आहे। यावेळी शिवसेनेत जाहीर प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं।
यावेळी ज्ञानेश्वर पवार, बाळराजे तळेकर, शुभम हापके, विनोद कदम, बोधिसत्व साळवे, शेख सादेक, विक्रांत जोगदंड, अभय पानबुडे, सागर पानबुडे, जोगेंद्र सिंग बावरी, सुनील वाकळे, महेश काळे, आकाश शिंदे आदींची उपस्थिती होती। परभणी शहरासह परिसरात तसंच पूर्णा शहरात आज दुपारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्यात। दुपारपासून आभाळ भरून आल्यानंतर दुपारी 2:30 ते 3 वाजण्याच्या सुमाराला वाऱ्यासह हलका पाऊस पडला। यामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला। पूर्णा शहर व परिसरात आज दुपारी 2:30 वाजण्याच्या सुमाराला पावसाच्या सरी बरसल्यामुळे वातावरण बदललं होतं। गुरुवारी दुपारी 2:30च्या सुमाराला पूर्णा शहरासह परिसरातील काही गावांमध्ये 10 ते 15 मिनिटं जोरदार पाऊस झाला। सध्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची काढणी चालू असल्यामुळे या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगली तारांबळ उडाली। परभणी जिल्ह्यात मागील महिनाभरात पिंगळी, वडगाव आणि पोखर्णी इथं चालत्या रेल्वेला सिग्नलमध्ये बिघाड करून त्या थांबून प्रवाशांना लुटण्याच्या घटना घडल्या आहेत। या पार्श्वभूमीवर प्रवाशांना पोलीस संरक्षण मिळावं म्हणून परभणी इथं जीआरपी पोलीस स्टेशन मंजूर करण्याची मागणी मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीनं करण्यात आली आहे। याबाबत दक्षिण मध्य रेल्वेच्या सरव्यवस्थापक यांना एक निवेदन पाठवण्यात आलं आहे। जिल्ह्यात मागील 30 दिवसांमध्ये 3 वेगवेगळ्या ठिकाणी सिग्नलमध्ये बिघाड करून रात्रीच्या सुमाराला रेल्वे थांबवून प्रवाशांना लुटण्याच्या घटना घडल्या आहेत। मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या वतीनं याबाबतचं ऑनलाईन निवेदन देण्यात आलं आहे। निवेदनात प्राध्यापक सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, राजेंद्र मुंडे, माणिक शिंदे, राजगोपाल कालानी, बाळासाहेब देशमुख, विठ्ठल काळे, दयानंद दीक्षित, कदीर लाला आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत। परभणीच्या रविराज पार्क येथील नालंदा विपश्यना केंद्रात धम्मज्योती महिला मंडळाच्या विद्यमानं ग्रंथ वाचन वर्षावास कार्यक्रम सुरू करण्यात आला होता। आज 17 ऑक्टोबर रोजी या वर्षावास कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला आहे। या वर्षावास कार्यक्रमाला अध्यक्ष ललिता वाबळे, सचिव विमल जाधव, ग्रंथवाचिका रेखा ढगे, माया येगडे, वसंता शिंदे, आशा येगडे, कौशल्या ढाले, गया सोनकांबळे, नेहा जमदाळे, पुष्पा पोटफोडे, सुलोचना सरपे, संगीता जोगदंड, सुमन बडेराव आदींची उपस्थिती होती। रेड ॲपल फर्निचर, स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल, एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये। हो आता आपल्या परभणी शहरामध्ये। या अंतर्गत ऑफिस, बेडरूम, डायनिंग, लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल। बेडरूम सेट, बेड, ड्रेसिंग टेबल, सोफा सेट, कपाट, डायनिंग टेबल, टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर तेही आकर्षक किमतीमध्ये उपलब्ध आहे। एक वेळ अवश्य भेट द्या। रेड ॲपल फर्निचर, MIDC परिसर, भारतीय स्टेट बँकेच्या जवळ, परभणी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर परभणी तालुक्यात कसल्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक शिबिराचं व मेळाव्याचे आयोजन करण्यावर निर्बंध घालणं आवश्यक असल्यावरून उपविभागीय दंडाधिकारी दत्तू शेवाळे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 कलम 163 अन्वये तालुक्यात कुठेही आणि कसल्याही प्रकारचे जात, भाषा, धार्मिक शिबिराचं तसंच मेळाव्याच्या आयोजनावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घातले असल्याचे आदेश दिले आहेत। मुलांना भेटण्यासाठी नांदेड इथं गेलेल्या एकाचे घर फोडत चोरट्यानं 1,35,000 रुपयाची रोकड लंपास केली आहे। ही घटना 14 ऑक्टोबरच्या सायंकाळी 6 ते 16 ऑक्टोबरच्या सायंकाळी 6 वाजच्या दरम्यान पालम शहरातल्या वैद्य कॉलनी भागात घडली। या प्रकरणी अज्ञात चोरट्यावर पालम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे। विधानसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेच्या कालावधीमध्ये सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसंच निवडणूक लढवणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते व हितचिंतकांनी वाहनावर ध्वनिक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदूषण होणं, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेला आणि स्वास्थ्याला बाधा पोहोचण्याची व उशिरा रात्रीपर्यंत ध्वनिक्षेपण यंत्रणा चालू ठेवण्याची शक्यता असल्यामुळे ध्वनिक्षेपक वापराबाबत उपविभागीय दंडाधिकारी दत्तू शेवाळे यांनी निर्बंध घातले आहेत। सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही वाहनावर व क्षेत्रात ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही। परभणी विधानसभा मतदारसंघामध्ये 1,77,789 पुरुष तर 1,70,372 महिला आणि 11 तृतीयपंथी व सैन्य दलातील 162 असे एकूण 3,48,334 मतदार आहेत। तसंच शहरी 242 व ग्रामीण भागात 96 असे एकूण 338 मतदान केंद्र असून यातील मतदान केंद्र क्रमांक 46 अंगणवाडी सुकापूरवाडी आणि मतदान केंद्र क्रमांक 102 सीताराम मुंदडा मराठवाडा पॉलिटेक्निक बिल्डिंग हे 2 केंद्र संवेदनशील असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी आज पत्रकार परिषदेद्वारे दिली आहे। याप्रसंगी तहसीलदार संदीप राजापुरे, नायब तहसीलदार गणेश चव्हाण, श्रीमती अनिता वडवळकर, पोलीस निरीक्षक शरद मरे आदींची उपस्थिती होती। रेड ॲपल एक्सक्लुझिव्ह, MIDC परिसर, परभणी।
याबरोबरचे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात. पाहत रहा लोकसमीक्षा. तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा. दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.